जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा महासंग्राम आता सुरू आहे. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघ माणगाव येथे आणि आपल्यासोबत आहेत माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रुपेश रवींद्र कानडे आणि पंचायत समिती मतदारसंघ झाराप येथून आपल्यासोबत आहेत सीताराम श्रीधर तेली. तर मला रुपेश कानडेजी यांना प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही निवडणूक लढवताय, तुम्ही निवडून आल्यावर तुमची 5 वर्षाची पुढची विजन आणि मिशन काय असणार आहे? नक्कीच. आधी सर्वप्रथम मी स्वागत करतो आहे आमच्या माणगाव जिल्हा परिषदमधील झाराप पंचायत समितीमध्ये. व्हिजन म्हटल्यावर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिलं तर 10 वर्ष विकास रखडलेला आहे. 10 वर्ष वैभव नाईक आणि विनायक राऊत हे अपयशी झाले. इथे जे ह्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 8 वर्षापूर्वी जी काय शेवटची निवडणूक झाली जिल्हा परिषदची, ती राजू कविटकर म्हणून उमेदवार होते, तेही पूर्ण अपयशी ठरले. कोणत्याही गावात संपर्क नाही, विकास काम नाही, योजना नाही, काही नाही. मग यामुळे आज आम्हाला अक्षरशः लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. विकासासाठी जे काय आमची योजना आहेत ते आम्ही नक्कीच राबवू. सन्माननीय खासदार नारायण राणे साहेब, सन्माननीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि सन्माननीय आमदार इथले जे निलेश राणे साहेब, हे तुम्ही पाहत आहात कोकणच्या विकासासाठी पूर्ण जीव ओतून काम करत आहेत, पूर्ण तळमळीने काम करत आहेत आणि त्यांचाच वारसा कुठेतरी आम्ही जपण्याचा ही एक आम्हाला लोकांनी संधी द्यावी अशी विनंती करत आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या दरवाज्यावर जात आहोत. नक्कीच तुम्हाला शिंदे शिवसेनेकडून एक मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. तर तुम्ही जे जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ते असतील, जनतेचं आरोग्य असेल आणि मुलांचं शिक्षण असेल, याबाबत तुम्ही काम कशा प्रकारे करणार? निश्चितच तुम्ही मगाशीच आता मी बोलल्याप्रमाणे 10 वर्षाचा विकास जो रखडला, यामध्ये सगळ्यात मोठी जर विकास कुठे रखडलेला असेल तर तो रस्त्यांसंदर्भात. मी ज्यावेळी ह्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी जातो, लोकांचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्याचा. रस्त्यानंतर ज्यावेळी आपण येतो तो म्हणजे शिक्षणमधील आज आम्ही ह्या झाराप पंचायत समितीतील जास्तीत जास्त शाळा हे सगळ्या डेव्हलप केलेल्या आहेत. सगळ्या शाळांचं जे काय दुरुस्ती आहे ती आम्ही घेतलेली आहोत. त्याचप्रमाणे आता माणगाव या पंचायत समिती म्हणजे माणगावच्या पूर्ण पंचायत समितीमधील शाळांचाही डेव्हलपमेंट संदर्भात आम्ही आमच्याकडे सगळ्या निधीची तरतुदीसाठी आम्ही सन्माननीय पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि या सगळ्या सर्वांगीण विकास कसा व्हावा याच्यासाठीची ब्लूप्रिंट आता बनवणं चालू आहे. नक्कीच. आणि जो निधी तुम्ही म्हणालात तो निधीचा वापर तुम्ही कशा प्रकारे करणार आहात? कारण जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जो निधी मिळणार आहे त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे पॉझिटिव्हली लोकांसाठी करणार? विकास काम आणि इतर रस्ते म्हणा, पाणी म्हणा, वीज म्हणा, यांच्यासाठी जो काय निधी येतो तो मी पूर्णपणे वरिष्ठ लेवलवरून घेणार आहे. परंतु जिल्हा परिषदमधून जो निधी येणार आहे हा सर्वसामान्य जनतेचा कसा विकास करता येईल, शेतकऱ्यांचा कसा विकास करता येईल, इथल्या सर्वसामान्य तरुण जे आहेत, जे आज स्वतःच्या हाताला काहीतरी रोजगार निर्मितीसाठी मग यांना प्रशिक्षण कसं देता येईल, महिलांच्या बचत गटांना त्या योजना कसे राबवता येईल, त्यांना प्रशिक्षण कसं देता येईल आणि त्यांना येणारे सगळे योजना हे मोफत योजना प्रत्येकाच्या उंबरठ्यावर कसे पोचवता येईल हे मी प्राधान्याने लक्षात ठेवेन. आणि नक्कीच या मतदारसंघाला ठाकरे सेनेचं बालेकिल्ला असं म्हटलं जात आहे. मग या ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्याला तुम्ही कसं भेटणार आहात? तुम्ही पाहत असाल, मी आत्ताच म्हणालो, राजू कविटकर हे काही 5 वर्षापूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि आमदार खासदार ठाकरे सेनेचे होते. कविटकर पण ठाकरे सेनेचे होते. आता जे उमेदवार राहिले आहेत ते पण ठाकरे सेनेचेच आहेत. परंतु ह्या नावा घेतलेल्या एकाही माणसांचं या मतदारसंघामध्ये बालेकिल्ला असूनही दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे दुर्लक्ष कुठेतरी त्यांच्या याच्यावर पडणार आहे नक्कीच आणि ते आमच्या फायदेशीर होणार आहे. आणि याच्यामुळे आज पूर्ण जनता ही 100% मी रुपेश कानडे जिल्हा परिषदचा उमेदवार, माझ्यावर सहकारी आहेत सीताराम तेली हे भाजपच्या कमळ चिन्हावर उभे आहेत, ते या झाराप पंचायत समितीचे उमेदवार आणि माझा दुसरा सहकारी कौशल जोशी हा माणगाव पंचायत समितीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर उभा आहे. या तिघांच्या पाठीशी सर्व मतदार आशीर्वाद देऊन आम्हाला तिघांनाही भरघोस मताने विजयी करतील हा निश्चित विश्वास आहे. आणि तुम्ही कुठेतरी म्हणताय की विकास रखडला गेला आहे या माणगावचा, तर तो विकास रखडण्याबाबत मेन कारण काय आहे किंवा कोण जबाबदार आहे? तुम्ही काय सांगता? वरिष्ठ लेवलचे जे नेते असतात हे कायम विकासासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना विचारत असतात, तुम्ही निधी द्या. परंतु तुम्ही पाहिलं असाल की स्थानिक कार्यकर्ते ज्यामध्ये कमी पडले आहेत त्यांचे जे ठाकरे सेनेचे इथले लोकल कार्यकर्ते पदाधिकारी आपण म्हणतो त्यांनी फक्त स्वार्थ साधला आहे. स्वतःची भूमिका कशी मोठी करायची, कार्यकर्त्याला कसं बाजूला करायचे हे व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे. आम्ही तसं काम केलं नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला कसं जोडायचं हा आम्ही काम आज 15 वर्षात करतो आहोत. 15 वर्षात प्रत्येक गावामध्ये आमचा टच आहे. कुठच्याही गावातील कुठच्याही वाडी वस्तीमध्ये गेलात तर पहिला आधी सन्मानाने स्वागत करतात, उठबस करतात. यावरून त्यांच्या मनातील गणित काय हे आज आम्हाला समजतं. आणि नक्कीच या जो मतदारसंघ आहे त्याचे आमदार निलेशजी राणे साहेब आहेत.
मग त्या निलेश राणेंच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे गडचा विकास घडवून आणणार? निलेश राणे साहेबांच्या आणि आमच्या सन्माननीय दादांच्या माध्यमातून तुम्ही आता पाहत असाल किंवा आता तुम्ही जाता येता तुम्हाला समजेल की झाराप तिटा ते माणगाव तिटा हा एक फक्त 13 किलोमीटरचा एक रोड होता. तो कधीच जमला नाही, ना खासदार म्हणून 10 वर्षात जमला, ना आमदार म्हणून 10 वर्षात जमला. इथले पालकमंत्री पण त्यांचे होते, तुम्ही पाहिलं असाल. दीपक केसरकर होते आणि आता सन्माननीय आमचे जे उदय सामंत होते तेही त्या पक्षाचे पालकमंत्री होते. पण त्यांना हा छोटा रस्ता जो इथली लाईफलाईन आहे ती त्यांना बनवता आली नाही. तीच लाईफलाईन आज आपण बनवतो. म्हणजे विकास हा हायवेपासून माणगावपर्यंत नेण्याचं काम, आमचं झारापासून माणगाव हे जोडण्याचं काम आज आपण करतो आहोत. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याच लोकांनी आश्वासनं दिली आणि आश्वासनं पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं नाही. आणि आता तुम्ही कशा प्रकारे कुठली आश्वासनं देता आणि तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात आणि ती आश्वासनं कशा प्रकारे पूर्ण होतील असे? मी कोणतंही आश्वासन या ठिकाणी दिलेलं नाही. माझं पत्रक पण छापलं आहे, त्यामध्ये एकही आश्वासन दिलेलं नाही आहे. कारण आश्वासन देणार आणि लोकांना तोंडाला पानं पुसणं याच्यापेक्षाही मला प्रत्यक्षात कृती करणं यामध्ये माझा जास्त भर असतो. त्यामुळे कोणतंही आश्वासन मी देणार नाही. परंतु निश्चित एक सांगेन, जर पूर्ण मतदार राजांनी आमच्या पाठीशी विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा मात्र मी जायला देणार नाही. नक्कीच. तुम्ही म्हटलंय कुठल्याही प्रकारचं आश्वासन तुम्ही देणार नाही आहात, पण निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षात नक्की कुठल्या प्रकारची कामं जनतेला तुमच्याकडनं बघायला मिळतील? आता म्हटल्याप्रमाणे रस्ते तर होणारच आहेत, जे डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहेत. परंतु मी कुठेतरी एक गार्डनचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत, जो लोकांना चांगला होईल. बचत गटांना साठी कुठेतरी एक चांगले प्रकारचं बैठकचे नियोजन होणार, तिथे प्रशिक्षणाची योजना होणार. त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत असेल की माणगावमध्ये जोळकवाडी म्हणून एक छोटीशी वाडी आहे. त्या जोळकवाडीमध्ये इतका सुंदर धबधबा आहे जो पूर्ण दुर्लक्षित राहिलेला आहे, कोणी तिथे बघितलं नाही. मग पर्यटनातून जो रोजगार तयार होतो, पर्यटनातून जो पैसा येतो, हा पैसा जास्तीचा असतो. कारण पर्यटक जे येतात ते फक्त खर्च करण्यासाठी आलेले असतात आणि ते स्थानिक लोकांना कुठेतरी त्याचा फायदा होतो. मग तो कुठून फायदा होणार? तर झारापच्या तिट्यापासून फायदा होणार तर जोळकवाडीपर्यंत जाईपर्यंत. मग तिथल्या वाडीतील स्थानिकांना पण रोजगार निर्मिती होणार. तिथे वडापावचे स्टॉल लागतील, तिथे चहाचे स्टॉल लागतील, तिथे अजून काहीतरी एक पर्यटनात्मक सुविधा होतील, टेंट उभारले जातील, तिथे राहण्यासाठीचे खोलीज वगैरे तयार होतील, त्यांचे रूम भाडे पण होतील. पण ते झाराप तिट्यावर जे पर्यटक येणार तिथून तो खर्च सुरू करणार तो जोळकवाडीपर्यंत. म्हणजे काय, झारापला पण त्याचा फायदा होणार आणि पर्यटनात्मक दृष्टिकोनातून माणगावचं नाव पण एका उंचीवर जाणार. पंचायत समिती झाराप येथून आपल्यासोबत आज सीताराम तेली देखील आहेत. एक थोडक्यात तुम्ही तुमची ओळख करून द्या जनतेला. नमस्कार, मी सीताराम तेली, सध्या विद्यमान हुमरस सरपंच, 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सरपंच आणि आता आहे 3रा टप्पा. तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती म्हणून मी उभा राहिलेला आहे. म्हणजे असं अचानक येऊन कोणतरी नवीन नाही आहे. स्थानिक लेवलवर ग्रामीण भागातले स्थानिक माणसांचे काय प्रश्न असतात त्या प्रश्नावर काम करून अगदी माझ्या गावात गेली 15 वर्ष मी चांगलं काम करत असल्यामुळे मला पक्षाकडून ही संधी दिलेली आहे. पक्षाला पण विश्वास वाटला की गाव पातळीवर हा चांगला कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतोय, तर तो आता तालुक्याच्या ठिकाणी चांगलं काम करू शकतो. हा विश्वास देऊन पक्षाने मला ही संधी दिली. तर आता माझं कार्यक्षेत्र वाढलं. एका गावाचे 4 गाव झालेले आहेत. आम्ही आता हे पूर्ण 4ही गाव फिरत असताना काय लोकांच्या समस्या आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष समस्या दिसल्या, जसे रुपेशभाईंनी सांगितले, त्यामुळे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील आणि ह्या आपल्या पंचक्रोशीत महिला बचत गटांचं चांगल्या प्रकारे काम चालतं आहे. परंतु त्यांना जर योग्य मार्गदर्शन केलं तर त्यांच्या हाताला चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो. प्रत्येक कुटुंबात आमच्या ह्या सत्ताधारी पक्षाकडून, म्हणजे आम्ही आज सत्तेत आहोत, म्हणजे केंद्रात आहोत, राज्यात आहोत, या सत्ताधारी पक्षाचा वापर करून प्रत्येक कुटुंबात महिलांच्या माध्यमातून कसा रोजगार निर्मिती होईल याकडे माझा 100% लक्ष राहील आणि ते मी काम पूर्ण करेन. आणि एकूणच पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे या गावाचा किंवा या शहराचा विकास घडवून आणणार? माझे जे कार्यकर्ते आहेत गावातले प्रमुख, म्हणजे प्रत्येक गावातले, त्यांच्याशी ह्या बाबतीत चर्चासुद्धा झाली की आपण प्रत्येक गावातून आपणाला काय काय मूलभूत गरजा ज्या आपल्या गरजेच्या आहेत, जसा रस्त्यांचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे आपण बसून पूर्णपणे नियोजन करूया. अगदी इम्पॉर्टंट म्हणजे आत्ताच गरज असलेल्या काय जी कामं, विकास कामं आहेत त्या बाबतीत आपण आमचे पालकमंत्री साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, यांच्याशी चर्चा करून इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ह्या तात्काळ स्वरूपात घेऊन बाकीच्या गोष्टी DPDCच्या माध्यमातून
जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल, आमदार निधीतून असेल, खासदार निधीतून असेल, अगदी 15 वित्त आयोगातून असेल, अशा सर्व प्रकारचे जे स्रोत आहेत गावात निधी येण्याचे, ह्या निधीचा विनियोग करून व्यवस्थितरित्या सर्व नियोजन करून प्रत्येक गावात विकास कामं ही आम्ही आमच्या पद्धतीने करून देणार. जाता जाता दोघांसाठी पण माझ्याकडे एक प्रश्न आहे की तुम्ही जनतेला शेवटचं एक आव्हान काय कराल की कशा प्रकारे तुम्हाला मतं द्यायची आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला विजय करायचा आहे? जनतेला माझ्याकडून तर आव्हान असेल की गावाचा विकास झाला पाहिजे तर शक्यतो समोर सत्ताधारी किंवा सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. आज आम्ही महायुतीतून आहोत, देशात भाजप आहे, राज्यात महायुती आहे आणि आता आपल्या जिल्ह्यातसुद्धा चांगल्या प्रकारे आता महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे 100% जिल्ह्यात किंवा तालुक्यात ही महायुतीचीच सत्ता असणार आहेत. जर निधी पाहिजे असेल तर अपक्ष किंवा विरोधी बाकावर बसून आपल्याला निधी मिळू शकत नाही. तर आम्ही महायुतीचे उमेदवार आहोत, आम्हाला विकास कामांसाठी भरघोस मताने निवडून द्या, हेच माझ्याकडून आव्हान असेल. नक्कीच मी पण तेच आवाहन करीन की आज आपण झाराप हायवेसारखा एक हायवेला लागलेला गाव आहे, हा कुठेतरी विकासात्मक दृष्टीवरून कुठेतरी कमी पडतो आहे. झाराप गावच्या सुज्ञ मतदार तिरशांबाडे, आकेरी, हुमरस यांनाही मी विनंती करेन, तसेच माणगाव आणि नाणेली ह्याही गावांना मी विनंती करेन की ही वेळ आहे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची, ही वेळ आहे तुमचा विकास घडवण्याची, ही वेळ आहे सत्ताधारीबरोबर राहून स्वतःच्या गावाचा कुठेतरी चांगल्या प्रकारे उत्तम असा दर्जात्मक असा डेव्हलपमेंट साधण्याची. ही वेळ चुकवू नका, कारण एकदा वेळ गेली की 5 वर्षानंतर वेळ येते. यावेळीचे जे मतदान तुम्ही कराल ते तुम्ही शांतपणे विचार करून धनुष्यबाण इथला माणगावच्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा झाराप पंचायत समितीचं कमळ बटन आणि माणगाव पंचायत समितीचं धनुष्यबाण बटन, हे 3 बटन तुम्ही लक्षात ठेवा आणि भरघोस मताने आम्हाला विजयी करा. धन्यवाद. मी दोन्ही नेत्यांचे आभार मानतो. आमच्याशी महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, रुपेश कानडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे जीजा तेली तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आमची निशाणी, अरे आमची निशाणी, अरे आमची निशाणी. माणगाव इथे होतो, आपण पाहू शकतोय कशा प्रकारे इकडे घोषणाबाजी चाललेली आहे आणि कशा प्रकारे अतिशय मोठ्या जोशात आपण ते आपला प्रचार करतायत.